नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाल तायडे इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक मध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण पार्ट 1 यावर डिस्कस केलं. आज आपण या पाठाचा पार्ट 2 डिस्कस करणार आहोत. तर आपण या पाठामध्ये मागच्या भागामध्ये पाहिलं की नथू हा एक झाडूवाला एका बँकेमध्ये काम करतो. पिपलनगरमधील ती बँक आणि त्या बँकेचे जे मालक असतात शेठ गोविंद, या बँकेमध्ये नथू हा कामाला असतो. त्याला व्यवस्थित पगार मिळत नाही म्हणून तो वैतागलेला असतो. त्यानंतर त्याला सीताराम भेटतो जो की वॉशरमॅनचं काम करतो आणि सीतारामला नथूची कंडिशन समजते. त्यानंतर सीताराम श्रीमती श्रीवास्तव यांना त्या मुलाविषयी सांगतात, त्याच्या कंडिशनविषयी सांगतात. त्यानंतर श्रीमती श्रीवास्तव ह्या म्हणजेच बाजारामध्ये जातात. त्यानंतर त्यांना श्रीमती भूषण भेटतात आणि श्रीमती भूषण यांनासुद्धा ते त्या बॉयची म्हणजे त्या नथूची कंडिशन सांगतात. त्यानंतर श्रीमती भूषण ह्या आपले जे पती असतात त्यांना याविषयी सांगतात आणि त्यानंतर त्यांचे जे पती असतात त्यांचे पती म्हणजेच दीपचंद यांना याविषयी माहिती देतात. अशा प्रकारे ती जी अफवा आहे ती अफवा संपूर्ण गावभर पसरते आणि त्यानंतर पुढे काय होते आणि आणखी किती लोकांना याविषयी माहिती होते आणि कशाप्रकारे या गोष्टीचा शेवट होतो, या अफवेचा शेवट होतो, आता आपल्याला या पार्ट 2 मध्ये सगळ्या गोष्टींविषयी माहिती होणार आहे. पार्ट 1 मध्ये आपण इथपर्यंत डिस्कशन केलेलं आहे. आता पार्ट 2 मध्ये आपण इथून स्टार्ट करणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट. Dipchand, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. आता बघा, आता दीपचंदला ही माहिती मिळताच की बँक बंद होणार आहे, ही माहिती मिळताच दीपचंद जो आहेत ते एका वयस्कर वृद्धाचे केस कापत असतात आणि ही बातमी ऐकून तो इतका म्हणजे शॉक होतात ते की ते हल्ल्यामुळे त्या गिरायकाचा डायरेक्टली उजवा कान कापला जातो. ते गृहस्थ वेदनेने आणि धक्क्याने जोरात ओरडतात. आधी पुढे बघा आता. द कस्टमर येड विथ पेन अँड डिस्ट्रेस, पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. ते गृहस्थ वेदनेने आणि धक्क्याने जोरात ओरडले. आधी कापल्याची वेदना आणि मग त्या भयंकर बातमीचा धक्का. मानेच्या एका बाजूचे केस कापून घ्यायचे तसेच सोडून ते लगबगीने रस्त्याच्या पलीकडे असलेल्या किराणा दुकानात फोन करायला गेले. आता बघा ही स्टोरी आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे. द कस्टमर एड विथ पेन अँड डिस्ट्रेस, पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. विथ वन साईड ऑफ हिज नेक स्टील unshaven, he sped across the road to the general merchant store where there was a telephone. He dialed Seth Govind Ram's number. The Seth was not at home. Where was he then? The Seth was holidaying in Kashmir. Oh, was that so? The elderly gentleman did not believe it. He hurried back to the barber shops and told Dipchand, the bird has flown. Said Govind Ram has left town. Definitely it means a collapse. And then he dashed out of the shop making a beeline of his office of checkbook. बघा आता पुढे काय झालं की दीपचंद, पुन्हा हा पॅराग्राफ मी तुम्हाला सांगतो. दीपचंद एका वयस्कर गृहस्थांचे केस कापत होता. ही बातमी ऐकून तो इतका सटपटला की हात हल्ल्यामुळे त्याच्या गिरायकाचा उजवा कानच कापला. ते गृहस्थ वेदनेने आणि धक्क्याने जोरात ओरडले. आधी कान कापल्याची वेदना आणि त्यानंतर त्या बातमीची वेदना. मानेच्या एका बाजूचे केस कापून घ्यायचे तसे सोडून ते लगबगीने रस्त्याच्या पलीकडे असलेल्या किराणा दुकानात फोन करायला गेले. त्यांनी शेठ गोविंदराम यांना काय केला, नंबर फिरवला, पण शेठ घरी नव्हते. मग कुठे गेले ते काश्मीरला फिरायला गेले होते. मग ते गृहस्थ असे म्हणतात की ते घाईने न्हाव्याच्या दुकानात पुन्हा येतात आणि दीपचंदला म्हणतात, पक्षी उडून गेला. शेठ गोविंदराम गाव सोडून पळून गेले. म्हणजे नक्कीच दिवाळखोरी म्हणजेच त्याला आपण म्हणतो बँकरप्ट. आणि तो ताबडतोब ऑफिसच्या दिशेने चेकबुकची व्यवस्था करायला तडक बाहेर पडला. ओके, सो नेक्स्ट. द न्यूज स्प्रेड through the bazaar with the rapidity of forest fire. From the general merchants, it
ट्रॅव्हल टू द शॉप. आता ही जी बातमी आहे ती वणव्यासारखी गावात संपूर्ण बाजारात पसरली. किरकोळ व्यापाराच्या दुकानापासून गिरायकापर्यंत पोचली आणि circulated amongst the customers and then spread with them in various direction to the battle seller, the tailor, the free vendor, the jeweler, the beggar sitting on the पेमेंट. आता बघा ही बातमी वणव्यासारखी बाजारात पसरली. किरकोळ व्यापाऱ्यांचे जे दुकानं होते त्या गिरायकापर्यंत ती बातमी पोचली सगळीकडे. पानवाल्याकडे, शिंप्याकडे आणि जे छोटे छोटे विक्रेते होते सोनाराकडे, या सगळ्यांपर्यंत अगदी भिकाऱ्यापर्यंतही जाऊन ही बातमी पोहोचली. आता पुढे बघा ओल्ड गणपत द बेगर. आता आणखी एक कॅरेक्टर आहे, कॅरेक्टर नंबर 6 गणपत. ओके बघा कॅरेक्टरवर फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. गणपत आणखी एक कॅरेक्टर आहे. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रूक लेग. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेमेंट फॉर इयर्स calling for alarms. In the evening someone would come with a barrow and take him away. He had never been known to walk, but now on learning that the bank was about to collapse, Ganpat astonished everyone, leaping on his feet and actually running at top speed in the direction of the bank. It soon became known that he had 1,000 rupees in saving. आता बघा ही बातमी गणपत नावाचा एक भिकारी आहे. तो एका पायाने लंगडा होता. कित्येक वर्षापासून पाय मुडपून तो फुटपाथावर भीक मागत बसलेला असायचा. संध्याकाळी कुणीतरी हातगाडीवरून त्याला घेऊन जायचे. कुणीही त्याला कधीच चालताना पाहिले नव्हते. पण आता बँक बुडणार आहे याची बातमी जेव्हा त्याने ऐकली तेव्हा त्याने लगेच गाडीवरून उडी मारली आणि एका पायावर तो उभा राहिला आणि त्यानंतर बँकेच्या दिशेने चक्क जोरात धावत सुटला. हे पाहून लोक विचारात पडले. नंतर समजले की त्याने 1,000 रुपये बँकेत जमा करून ठेवले होते. इथं प्रश्न विचारू शकतात तुम्हाला की जे ओल्ड बेगर होते गणपत म्हणून त्यांनी 1,000 रुपये बँकेत जमा करून ठेवले होते. आता बेगरला पण माहीत पडलं. आता पुढच्या याच्यामध्ये बघा Men stood in group at street corner discussing the situations. Pimpalnagar seldom had a crisis, seldom or never had floods, earthquakes or drought, and the imminent crash of the Pimpalnagar bank set everyone talking and speculating and rushing about in his frenzy. Some boasted of their farsightedness, congratulating themselves on having already taken out their money or on even or never having put any in. Others speculated on his reason for the crush, putting it all down to express indulgence in Seth Govindram. The Seth had fled the state, said one. He had fled the country, said another. He was holding in Pimpalnagar, said a third. He had hanged himself from the tamarind tree, said the fourth, and had been found that morning by the sweeper boy. बघा आता लोक घोळक्या घोळक्यानी रस्त्यावर उभे राहून या परिस्थितीबद्दल चर्चा करू लागले. आजवर पिपलनगरमध्ये क्वचितच कुठले संकट आले होते. इथे कधीही पूर, भूकंप किंवा दुष्काळाची परिस्थिती ओढावली नव्हती. मात्र पिंपलनगर बँक बुडणार या बातमीने अनंत प्रकारच्या चर्चांना तोंड फुटले. लोक वाटेल तसे अंदाज बांधत होते, सैरभैर झाल्यासारखे वागत होते. काहीजण आपण पैसे वेळेवर काढून घेतले असं म्हणत होते, तर काहीजण स्वतःबद्दल पाठ थोपाटून घेत होते, तर काहीजण बँकेत पैसेच ठेवले नसल्यामुळे खुश होते. अनेक लोक या दिवाळखोरीमागची कारणे काय असतील याच्याविषयी चर्चा करत होते आणि शेठ गोविंदरामच्या उधळपट्टीमुळेच ही वेळ आलेली आहे असे काही लोक म्हणत होते. आता बघा बँकेच्या समोर जेव्हा गर्दी झाली तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्यांचे वेगवेगळे स्टेटमेंट देत होते. त्यातील एक जण म्हणला की शेठ हे राज्य सोडून गेले, तर दुसऱ्याच्या मते शेठ हे देश सोडून गेले, तिसऱ्याच्या म्हणण्यानुसार ते पिपलनगरमध्येच कुठेतरी लपून बसलेले आहेत, तर चौथ्या एका व्यक्तीने असं म्हटलं की झाडूवाल्या मुलाने सकाळी त्यांच्या चिंचेच्या झाडाला फास लावून घेतलेले मी पाहिले होते. आता आपण बघतो की लोक कशाप्रकारे डिस्कस करतात, लोक कशाप्रकारे अफवा किंवा त्यांचे कशाप्रकारे वेगवेगळी वाक्य असतात याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आता पुढे बघा By noon, the small bank had gone through all its ready cash and
The harassed manager was in a dilemma. Emergency funds could only be obtained from another bank some 30 miles distance, and he wasn't sure he could pursue the crowd to wait until then, and there was no way of contracting said Govindram on his हाऊसबोट इन काश्मीर. आता बघा दुपारपर्यंत त्या एवढ्याशा बँकेला त्यातल्या रोख रकमेला असंख्य गोष्टींना तोंड द्यावे लागले. गांजलेल्या बँकेचे जे व्यवस्थापक होते ते डिलेम्मा म्हणजे द्विधा मनस्थितीमध्ये होते. आपत्कालीन रक्कम उभी करायची तर दुसरी बँक 30 मैल लांब होती आणि तोपर्यंत या गर्दीला थांबवून ठेवणं याची त्यांना खात्री वाटत नव्हती. आणि शेठ गोविंदराम यांना काश्मीरमधल्या हाऊसबोटीवर कॉन्टॅक्ट करणे, संपर्क करणे शक्य नव्हते. आता बघा शेवटच्या पॅराग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द कस्टमर अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप ऑफ द बँक shouting, give us our money or we will break in and fetch the safe. We know he is hiding in the safe deposit locker. Mischief makers who didn't have a paisa in the bank joined the crowd and aggravated their mood. The manager stood at the door and tried to placate them. He declared that the bank and plenty of money but no immediate means of collecting it. He urged them to go home and come back to the next day. आता बघा शेवटच्या पॅराग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे. लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगून काउंटरवरून परत पाठवले जाऊ लागले. ही गोष्ट काही त्यांच्या पचनी पडली नाही. त्यामुळे सर्वजण बँकेच्या बाहेर गोळा झाले आणि पायऱ्यानं उभे राहून जोरजोरात ओरडायला लागले की आमचे पैसे आम्हाला परत करा नाहीतर आम्ही बँक फोडू. शेठला पकडा, ते सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसलेले आहेत हे आम्हाला माहीत आहे. असे लोक वेगवेगळ्या प्रकारचा तर्क काढू लागले. ज्यांचा एकही पैसा बँकेत नव्हता असे काही टवाळखोर लोकही या गर्दीला सामील होऊन जमावाला भडकवू लागले. व्यवस्थापक दरात येऊन सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. बँकेत भरपूर पैसा आहे पण तो ताबडतोब उपलब्ध करणे शक्य नाही असे सांगून त्याने सर्वांना दुसऱ्या दिवशी येण्याची विनंती केली. बँकेचे जे व्यवस्थापक होते त्यांनी बँकेच्या बाहेर जी गर्दी जमली होती त्या गर्दीतील लोकांना असं सांगितलं की तुम्ही दुसऱ्या दिवशी बँकेमध्ये या. आता पुढे बघा, वी वॉन्ट इट नाऊ. आता त्या लोकांनी असं म्हटलं की आम्हाला आत्ताच पाहिजे. चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड नाऊ नाऊ नाऊ. सर्वजण एक सुरात ओरडले. चॅन्टेड म्हणजे एक सुरात ओरडले, आत्ता 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 या क्षणी आम्हाला आमचे पैसे पाहिजे असं त्या लोकांचं म्हणणं होतं. तर बघा, अँड ब्रिक हर्टलेड थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पिंपलनगर बँक. आता ही कंडिशन चालू असतानाच काय झालं, अचानक कुठून तरी एक वीट हवेतून भिरभरत आली आणि पिंपलनगर बँकेच्या काचेची जी खिडकी होती ती फोडून आत घुसली. आता नेक्स्ट डे बघा, Nathu arrived next morning to sweep the step of the bank. He saw the refuse and the broken glass and the stones cluttering the steps. Raising his hands in a gesture of horror and disgust, he cried, "Hooligans, sons of donkeys, as through it isn't bad enough to be paid late, it seems my work has also to be increased." He smote the steps with his broom, scattering the refuse. आता बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी नथू बँकेच्या पायऱ्या झाडायला आला. त्याने तो कचरा, फुटलेल्या काचांचे जे तुकडे आहेत ते पाहिले आणि दगडांचा जो खच होता तो पाहिला. वैतागाने आणि संतापाने हातवारे करीत ओरडला, अरे कोणते गुंड लोक आहेत, गाढव कुठले, उशिरा पगार मिळत होता हे काय कमी होतं, आता माझं कामही यांनी वाढवून ठेवलेलं आहे. बघा आता नथू जो आहे तो चिडलेला आहे. चिडून जाऊन त्याने झाडू पायऱ्यावर जोरजोरात आपटला आणि त्यामुळे जो कचरा होता तो कचरा आजूबाजूला विखुरला. तर पुढे बघा, गुड मॉर्निंग नथू, सेड द वॉशरमॅन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ? यू विल हॅव टू, आय सपोज, नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. हाऊज दॅट, सेड नथू. हॅवंट यू हर्ड? वेल, यू वूड बेटर wait here until half the populations of Pimpalnagar arrives to claim their money. And he waved cheerfully. He did not have a bank account and sped away on his cycle. बघा आता तो त्याचा मित्र येऊन त्याला भेटतो. सुप्रभात नथू. सायकलवरून उतरत धोब्याचा जो मुलगा आहे तो म्हणतो, पुढल्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन नोकरी तू करशील का? आता बँक बुडाले असं म्हटल्यावर तुला करावीच लागेल.
असं कसं झालं, नथू म्हणतो. म्हणजे तू ऐकलं नाहीस, मग थांब इथे थोडा वेळ. पिपलनगरची अर्धी जी जनता आहे, लोक आहे, ते पैसे काढून घ्यायला आता येणारच आहेत आणि म्हणून आपले खाते या बँकेत नाही. या आनंदात हात हलवीत तो सायकलवर बसून निघून गेला. पुढे बघा आता. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप muttering to himself. When he had finished his work, he sat down on the highest step to await the arrival of the manager. He was determined to get his pay. Who would have throughout the bank would collapse, he said to himself, and looked thoughtfully into the distance. I wonder how it could have happened. आता बघा, नथू स्वतःशीच पुटपुट पुन्हा पायऱ्या झाडू लागला. काम आटोपल्यावर व्यवस्थापकाची त्यांनी तो वाट पाहत बसला. तो सर्वात वरच्या पायरीवर जाऊन बसला. आज पगार घ्यायचाच असा त्याने विचार केला. बँक बुडणार असं कुणाला तरी वाटलं होतं का, तो स्वतःशी म्हणाला आणि दूरवर पाहत विचार करू लागला. हे असं कसं काय झालं. बघा, शेवटी तो विचार करत बसला. आता तुम्हाला हा पाठ समजलाच असेल की कशाप्रकारे एक अफवा ही संपूर्ण गावभर पसरली आणि त्यानंतर गावात पसरल्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक भ्रम, इल्युशन तयार झाला त्या रूमरमुळे आणि त्यानंतर बँक बंद पडण्याची वेळ आलेली आहे. आता आपण पाहतो की आपल्या गावामध्ये सुद्धा एखाद्या वेळेस अशी जर र्युमर वगैरे जर पसरली तर अशाच प्रकारचं चित्र आपल्याला डोळ्यांनी पाहायला मिळतं. या पाठाची सुरुवात कशी झाली. नथू नावाचा एक महत्त्वाचा कॅरेक्टर जो झाडूवाला आहे, तो बँकेत कामाला असतो. पिंपलनगर या गावातील ती बँक असते आणि ती बँक असते शेठ गोविंदराव यांच्या मालकीची. त्यानंतर सीताराम, जो धोब्याचा मुलगा या पाठामध्ये वर्णन केलं आहे, तो सीताराम नथूला सांगतो. नथू त्याला त्याची कंडिशन सांगतो. त्यानंतर पगार कमी मिळत आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नथू सीतारामला सांगतो आणि त्यानंतर सीताराम जो आहे तो श्रीमती श्रीवास्तव यांच्या कानावर ही गोष्ट टाकतो. त्यानंतर श्रीमती श्रीवास्तव या मार्केटमध्ये गेल्यानंतर श्रीमती भूषण यांना सांगितल्यानंतर श्रीमती भूषण ह्या त्यांच्या पतीला सांगतात. त्यानंतर म्हणजे कमल किशोरला सांगतात. त्यानंतर कमल किशोर हे गावातील एका वृद्धस्थ व्यक्तीला सांगतात. त्यानंतर ही गोष्ट दीपचंदला माहीत पडते. दीपचंद एक न्हावी यांचं कॅरेक्टर करतो. दीपचंदला माहीत पडते. त्यानंतर दीपचंदच्या नंतर एका बेगरला, ज्याचं नाव गणपत आहे, त्या गणपत भिकारी जो असतो त्याला ही गोष्ट माहीत पडते आणि त्यानंतर जवळजवळ गावातील सगळ्याच लोकांपर्यंत ही बातमी पोहोचते की बँक बुडणार आहे, बँक करप्ट होणार आहे आणि त्यानंतर बँकेचे असे हाल होणार आहेत. म्हणून गावातले जे लोक आहेत ते काय करतात, नकारात्मक विचार करतात. गावभर संपूर्ण ती अफवा पसरते आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी म्हणजे सुरुवात नथूपासून झालेली आहे या पाठाची आणि सगळ्यात शेवटी जो एंड आहे म्हणजे या पाठाचा जो शेवट आहे तो शेवटसुद्धा नथूने झालेला आहे आणि शेवटी नथूच विचार करत बसतो की हे असं कसं काय होत आहे की बँक बुडत आहे. आता नथूने पण विचार केला नाही की आपल्या या वैतागलेल्या स्वभावातून तो त्या सीतारामला सांगतो आणि नथूसुद्धा असा विचार करू शकत नाही की आपल्या शब्दांमधून एवढी मोठी ज्याला आपण म्हणतो र्युमर म्हणजे अफवा आहे, ती अफवा पसरू शकते आणि त्यानंतर बँक बंद होण्याची वेळ येऊ शकते असा विचार नथूने सुद्धा केलेला नसतो. अशा प्रकारचा हा पाठ आहे. खूप इंटरेस्टिंग पाठ आपल्याला लेखकांनी दिलेला आहे आणि करंट सिच्युएशनशी संबंधित आहे. म्हणजे सध्याची जी परिस्थिती आहे चालू, त्या परिस्थितीशी आधारित हा पाठ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा पाठ कसा वाटला. या पाठाची जी प्रश्न उत्तरं आहेत ती प्रश्न उत्तरं मी तुम्हाला क्वेश्चन बँक विथ सोल्युशनमध्ये नक्कीच सांगणार आहे. तोपर्यंत तुम्हाला या पाठाविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. त्यानंतर तुम्हाला आणखी माझ्या टीचिंगमध्ये जर काही बदल करायचे असतील तर त्याविषयी सुद्धा तुम्ही मला मार्गदर्शन करू शकता. ठीक आहे. सो थँक्यू ऑल ऑफ फ्रेंड्स.